Hello friends, today we are going to start compounds of carbon. First compound we are going to study is carbon monoxide. तर कार्बन मोनॉक्साइड जो आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याकडे या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे बघा. इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर आहे किंवा या ठिकाणी त्याचं बॉन्ड स्ट्रक्चर आहे. आता कार्बन आणि ऑक्सिजन जो आहे याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. त्यामध्ये एक सिग्मा आणि दोन पाय बॉन्ड फॉर्म होतात. तर जो ट्रिपल बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे, त्यामुळे सीओ जो आहे आपण नेहमी म्हणतो की न्यूट्रल आहे. कारण कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये असणारा ट्रिपल बॉन्ड जो आहे तो काय आहे, त्याला स्ट्रॉंग किंवा स्ट्रेंथ प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामुळे कार्बन मोनॉक्साइड हे न्यूट्रल ऑक्साइड कन्सिडर केलं जातं. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे तर दोन पाय बॉन्ड्स आहेत. हे दोन पाय बॉन्ड जे आहेत ते बाळांनो जे पी ऑर्बिटल आहेत, पी वाय आणि पी झेड यांच्या ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेले आहेत. तर जो सिग्मा बॉन्ड आहे तो ऑब्विसली पी एक्स ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंग मुळे तयार झालेला आहे. यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे याचा एव्हिडन्स म्हणजे त्याच्यामध्ये असणारी बॉन्ड लेंथ. जर आपण ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ बघितली तर ती अराउंड 1.2 अँगस्ट्रॉम युनिट एवढी असते आणि कार्बन मोनॉक्साइड मध्ये देखील ती बॉन्ड लेंथ जी आहे ती 1.13 अँगस्ट्रॉम युनिट आहे. याचा अर्थ अप्रॉक्सिमेटली नियर टू द 1.2 अँगस्ट्रॉम युनिट विच इज एव्हिडन्स फॉर द प्रेझेन्स ऑफ ट्रिपल बॉन्ड इन कार्बन मोनॉक्साइड. हायब्रिडायझेशन जर पाहायला गेलो तर एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पेअर त्याच्यावरती इलेक्ट्रॉनची शिल्लक दिसते आहे, म्हणजे याच्याकडे ऑब्वियस आहे की sp हायब्रिडायझेशन असणार आहे. आणि त्यानंतर जर याच्या महत्वाची प्रॉपर्टी स्टडी करायचं झालं आपण तर कार्बन मोनॉक्साइड जो आहे तो कलरलेस, ओडरलेस गॅस आहे आणि ऑलमोस्ट किंवा स्लाइटली सोल्युबल इन वॉटर आहे. कधी दिसलाय कार्बन मोनॉक्साइड आपल्याला नाही. म्हणजेच कार्बन मोनॉक्साइड हा कसा आहे बाळांनो, कलरलेस आहे, ओडरलेस आहे, इनसोल्युबल इन वॉटर आहे, फार कमी एक्सटेंट मध्ये सोल्युबल होतो. दुसरा ऍज वी डिस्कस इट इज न्यूट्रल इन नेचर. फार कुणाशी रिॲक्शन तो दाखवत नाही. रिॲक्शन दाखवत नाही याचा अर्थ बॉन्डिंग ऍबिलिटी नाही असं नाहीये त्याचे. म्हणजे रिॲक्शन दाखवताना जी कार्बन ऑक्सिजन मध्ये असणारा बॉन्ड आहे तेवढी बॉन्ड एनर्जी जर आपण प्रोव्हाइड करू शकलो तर तो ब्रेक करता येतो. परंतु इथं डायरेक्टली जर त्याला तुम्हाला कुणाशी जोडायचं असेल तर तुम्ही मेटल कार्बोनिल्स फॉर्म करता. त्या मेटल कार्बोनिल्स मध्ये सीओ डायरेक्टली जोडता येतो. त्या ठिकाणी सीओ जो आहे कार्बन मोनॉक्साइड जो आहे तो लिगॅंडचं काम करतो. सो व्हॉट इज लिगॅंड बाळांनो, ज्याच्याकडे लोन पेअर डोनेशन साठी अवेलेबल असते, इलेक्ट्रॉन पेअर देण्यासाठी अवेलेबल असते, त्याला आपण लिगॅंड असं म्हणतो. आणि हा न्यूट्रल लिगॅंड आहे ज्याच्याकडे लोन पेअर देण्यासाठी आहे तो मेटल सोबत मेटल कार्बोनिल्स फॉर्म करतो. दुसरा स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे. बऱ्यापैकी अल्कली अल्कलाइन अर्थ मेटल आणि काही ट्रान्झिशन मेटल किंवा अल्युमिनियम जो आहे त्याचे जर ऑक्साइड सोडले आपण तर बाकी ऑलमोस्ट सगळ्या मेटल ऑक्साइड्सला तो रिड्यूस करू शकतो. अल्कली, अल्कलाइन, अल्युमिनियम आणि काही ट्रान्झिशन मेटलचे ऑक्साइड्स जर आपण लिव्ह केले तर बाकी सगळ्या मेटल ऑक्साइड्सला रिड्यूस करण्याची क्षमता कार्बन मोनॉक्साइड कडे आहे. इट इज कंबस्टिबल गॅस बट डज नॉट सपोर्ट फॉर द कंबशन ऍज युजल. देन डेन्सिटी खूप जास्त आहे असं म्हणणार नाही पण इक्वल आहे कुणाच्या, एअरच्या. डेन्सिटी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द एअर. देन हीट मुळे हा डिकम्पोज होत नाही. रिझन इज व्हेरी सिंपल. बॉन्ड कुठला आहे, ट्रिपल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड जो आहे तो काय होणार बाळांनो, या ठिकाणी ब्रेक करण्यासाठी मॅक्झिमम एनर्जी प्रोव्हाइड करावी लागणार. त्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार नाही. दुसरं या ठिकाणी बघा, हा जो एक बॉन्ड तयार झालेला आहे कार्बनकडे असणारे कार्बनची व्हॅलन्सी किती 4. त्याने इथे 2 इलेक्ट्रॉन आहेत, एक इथे बॉन्डिंग मध्ये दिला, एक इथे बॉन्डिंग मध्ये दिला. परंतु हा जो एक बॉन्ड फॉर्म झालेला आहे बाळांनो तो कुणामुळे झालेला आहे तर ऑक्सिजननं त्याची लोन पेअर इकडे डोनेट केलेली आहे. त्याच्या थ्रू त्यानं त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलेला आहे ज्याला आपण आपल्या शब्दामध्ये बॅक बॉन्डिंग असं देखील म्हणू शकतो. पी पाय बॅक बॉन्डिंग झालेला आहे. तर कार्बन मोनॉक्साइड जो आहे तो या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंगनेस जो दाखवतो तो त्याच्यामध्ये असणाऱ्या बॉन्ड स्ट्रेंथ मुळे दाखवतो. तो इझिली हिटने डिकम्पोज होणार नाही. न्यूट्रल टू द लिटमस पेपर. ओके, कशाशी आपण वरती म्हटलंच आहे तो न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे ऍसिडिक किंवा बेसिक नेचर आहे असा काही प्रश्न येत नाही, त्याचं नेचरच न्यूट्रल आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रिगार्डिंग द कार्बन मोनॉक्साइड इज हायली पॉइझनस गॅस. तुम्ही म्हणणार आमच्या सभोवताली असतो, बरोबर ना.
परंतु एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल गॅस आहे आणि त्याचं प्रमाण तेवढं एन्व्हायरमेंट मध्ये नाहीये की इमिडिएट डेथ होईल, म्हणून आपल्याला तो पॉइझनस आहे की नाही याची जाणीव होत नाही. परंतु जर आपण या ठिकाणी बघितलं तर कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो सफोकेशन क्रिएट करतो जर तो जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मिळाला तर. आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की 1 पार्ट इन 100 पार्ट ऑफ एअर, म्हणजे 100 पार्ट एअरचे घेतले त्याच्यात 1 पार्ट जरी कार्बन मोनॉक्साईड असला तरी देखील इट लीड टू द डेथ ऑफ द पर्सन. आता नक्की असं काय होतं जेणेकरून कार्बन मोनॉक्साईड हा पॉइझनस सिद्ध होतो? तर कार्बन मोनॉक्साईड काय करतो बाळांनो, आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो काय करतो, जे हिमोग्लोबिन आहे आरबीसीज मध्ये त्या हिमोग्लोबिन सोबत काय करतो, कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. आता या ठिकाणी आपण जर एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं त्याचं, तर जे स्टॅबिलिटी आहे आपल्याकडे नॉर्मली आता कोण आहे रे, सुरुवातीला हिमोग्लोबिन सोबत बाइंड कोण होतो, ऑक्सिजन बाइंड होतो आणि ऑक्सिजन बाइंड होऊन त्याच्यासोबत काय फॉर्म करतो, तो ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म करतो. ऑक्सी हिमोग्लोबिन जो आहे त्याची स्टॅबिलिटीची जर आपण तुलना केली आणि कार्बन मोनॉक्साईड ज्यावेळेस हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होईल त्यावेळेस त्याच्या स्टॅबिलिटीची जर आपण तुलना केली तर कार्बन मोनॉक्साईड जेव्हा हिमोग्लोबिन सोबत बॉन्ड फॉर्म करतो त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी की ऑक्सिजननं बॉन्ड फॉर्म केल्यानंतरच्या 300 टाइम मॅक्झिमम असते. सो व्हेन हिमोग्लोबिन कंबाईन विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स oxyhemoglobin. Similarly, when hemoglobin combine with carbon monoxide, it form carboxyhemoglobin. आणि हा जो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आहे हा जवळपास 300 टाइम मोर स्टेबल असतो कुणापेक्षा, ऑक्सी हिमोग्लोबिन पेक्षा. त्याच्यामुळे जरी पुन्हा ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो करायचा आपण म्हटलं ब्लड मध्ये, ब्लडचं महत्वाचं काम काय आहे, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन आहे त्याचा रोल काय आहे, ऑक्सिजन कॅरियर आहे. जर ब्लड मधून ऑक्सिजन कॅरी करायचा होता परंतु त्या ठिकाणी हिमोग्लोबिन सोबत काय झालंय, कार्बन मोनॉक्साईडचा एवढा स्टेबल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे जो ब्रेक करणं सहजासहजी शक्य होत नाही. त्या केसमध्ये जर आपण त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा ब्लड सेल्स मधून बॉडीमध्ये करू शकलो नाही तर त्यामुळे काय होते, डेथ होते. म्हणजेच जो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन फॉर्म झालेला आहे त्याची स्टॅबिलिटी ऑक्सी हिमोग्लोबिन पेक्षा जास्त असल्या कारणाने ऑक्सिजन सप्लाय जो आहे तो बॉडीमध्ये तुटतो, ब्रेक होतो आणि त्याच्यामुळे पर्सनची डेथ होते. असाच एक इन्सिडेंट झालेला होता बघा, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ज्यावेळेस न्यूज होती की थंडीचे दिवस होते आणि एका फॅमिलीमध्ये काय केलं होतं, जो दगडी कोळसा असतो तो दगडी कोळसा रात्री ऊब मिळण्यासाठी पेटवला गेला होता आणि हा दगडी कोळसा पेटवला तर आपल्याला माहिती त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि इनकम्प्लीट कंबशनने कार्बन मोनॉक्साईड जनरेट होतो आणि कंप्लीट कंबशनमुळे कार्बन डायऑक्साईड जनरेट होतो. तर या ठिकाणी काय झालं बघा, या फॅमिलीच्या बाबतीमध्ये थंडीचे दिवस असल्यामुळे दारं खिडक्या सगळं पॅक आणि हा दगडी कोळसा पेटवला गेला होता आणि तो रात्री विझवला नाही गेला, तो तसाच विस्तू जो आहे तो तसाच ठेवला गेला होता. त्यामुळे झालं काय, सकाळी त्या घरातलं कुणीही उठलं नाही, दुसऱ्यांना येऊन त्यांना घेऊन जावं लागलं. रिझन इज व्हेरी सिंपल हिअर. काय रिझन होतं, तर त्या रूम मध्ये, ज्या रूम मध्ये लोक झोपलेले होते त्या पूर्ण रूम मध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड जनरेट झाला आणि रात्री झोपेतच त्यांचा श्वास गुदमरला गेला, त्यांना कळलं देखील नाही आणि सगळ्या पर्सनची डेथ झाली. तर असे प्रकार आपण हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून करायला जाऊ नका. आपण म्हणतो की दुसऱ्याच्या अनुभवातून आपण शहाणपण घ्यावं. तर या ठिकाणी असे काही इन्सिडेंट्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शिकवून जातात की कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत. म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, मग आता लोकांच्या डोक्यात येत असेल की अरे याला काय, समजा झालं सफोकेशन, आपल्याला कळलं, आपण जागे होतो, जागे असताना जर आपण कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात इनहेल केला गेलेला आहे असं जर आपल्याला कळलं तर अशा केसमध्ये त्याला एक अँटीडोट दिला जातो आणि हा अँटीडोट जो आहे त्याचं नाव आहे कार्बोजन. त्याचं नाव आहे कार्बोजन. हा कार्बोजन हे टर्म इन टर्म्स ऑफ
ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या मिक्सचरला वापरलं जातं नॉर्मली. बट या ठिकाणी जे आपण वापरतो ते आहे मेडुनाज मिक्सचर म्हणतो याला. जे मेडुनाज मिक्सचर जे आहे त्याला आपण कार्बोजन म्हणलेलं आहे. आणि कार्बोजन जो आहे तो या ठिकाणी 95% ऑक्सिजन आणि 5% कार्बन डायऑक्साईड या प्रपोर्शन मध्ये जर आपण सफोकेशन झालेल्या व्यक्तीला योग्य वेळेत, मेल्यावर नव्हे, योग्य वेळेत जर पुरवू शकलो तर त्या पर्सनची हेल्थ आपण व्यवस्थित करू शकतो, त्याला डेथ पासून वाचवू शकतो. सो देयर मे बी अ क्वेश्चन इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. अँटीडोट फॉर सीओ पॉइझनिंग इज. कार्बन मोनॉक्साईडच्या पॉइझनिंग साठी अँटीडोट कोणता वापराल रे? अँटीडोट कार्बन मोनॉक्साईडचं पॉइझनिंग झालेलं आहे त्यासाठी अँटीडोट कोणता वापरणार आपण? मेडुनाज मिक्सचर. व्हॉट इज मेडुनाज मिक्सचर? इट इज अ मिक्सचर ऑफ 95% ऑक्सिजन विथ 5% कार्बन डायऑक्साईड. त्याला आपण म्हणलेलं आहे मेडुनाज मिक्सचर. व्हाय? there is a or it lead to the death of person due to the excess inhaling of carbon monoxide. What is the reason? In blood it react with hemoglobin forming carboxyhemoglobin. The complex is 300 times more stable as compared to the normal oxyhemoglobin which lead to the death of the person. So these are some properties of carbon monoxide. Now we'll discuss how we can prepare carbon monoxide. It can be simply prepared by heating carbon in limited supply of oxygen. कार्बन जर आपण लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन, आता मी सांगितलं होतं बघा की कोक आहे जो दगडी कोळसा आहे त्याचे इनकम्प्लीट कंबशन लिमिटेड सप्लाय मध्ये आपण कार्बन मोनॉक्साईड फॉर्म करू शकतो. किंवा दुसरा जो आहे याच्यामध्ये तो आहे की बाय हिटिंग ऑक्साइड्स ऑफ हेवी मेटल्स. Fe2O3 मी हिट केला, ठीक आहे का, कार्बन सोबत, तर आपल्याला काय मिळेल? Fe+3CO. देन अजून असे तुम्ही घेतले झिंक ऑक्साइड घेतला, त्याची रिएक्शन केली कार्बन सोबत, तर झिंक प्लस कार्बन मोनॉक्साइड जनरेट करता येईल. देन दोन इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल फ्युएल्स आहेत, वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस. तर हे दोन्ही या ठिकाणी कॉम्बिनेशन असतं. कुणाचं? वॉटर गॅस इज अ कॉम्बिनेशन ऑफ CO plus H2 and that can be prepared by treatment of carbon with water CO plus H2. Another is a producer gas. प्रोड्युसर गॅस. हे दोन्ही गॅस जे आहेत हे काय आहेत बाळांनो? कॉम्पोनंट आहे. कोणाचा? कार्बन मोनॉक्साइड असतो त्याच्यामध्ये. वॉटर गॅस मध्ये CO plus H2 असतो, तर याच्यामध्ये CO plus N2 असतो. हा प्रिपेअर कसा केला जातो बघा? कोकची रिएक्शन ऑक्सिजन आणि N2 सोबत जर केली आपण तर त्या ठिकाणी आपल्याला 2CO plus 4N2 अशा प्रकारचा प्रोड्युसर गॅस बघायला मिळतो. देन अजून बरेचशा मेथड्स आहेत ज्या मेथड्सने तुम्ही कार्बन मोनॉक्साईड प्रिपेअर करू शकता. नंबर ऑफ मेथड्स आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. जसं की फॉर्मिक ऍसिड आहे. फॉर्मिक ऍसिड घेतला तुम्ही आणि या फॉर्मिक ऍसिडची ट्रीटमेंट किंवा त्याचं डिहायड्रेशन केलं तुम्ही विथ द हेल्प ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 at 373 केल्विन. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला आपण त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी CO plus H2O मध्ये ब्रेक होऊ शकतो. सिमिलरली तुम्ही ऑक्झॅलिक ऍसिड घेतलं, ऑक्झॅलिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे बाळांनो COOH. तर याचं देखील तुम्ही डिहायड्रेशन केलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा वापर करून, तर या केस मध्ये देखील बाळांनो हा H2O बाजूला जाईल, हा CO बाजूला जाईल आणि हा CO2 बाजूला जाईल. सो एका दगडात दोन पक्ष मारले जातील, एक CO पण तयार होईल, CO2 पण तयार होईल. पुढे आपण CO2 चं देखील प्रिपरेशन बघणार आहे. तर या केस मध्ये बाळांनो नंबर ऑफ वेज नंबर ऑफ मेटल ऑक्साइड्स जे आहेत ते तुम्ही ट्रीट करू शकता कोक सोबत. त्याच्यातून तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड प्रिपेअर झालेला बघायला मिळेल. त्याचसोबत तुम्ही डिहायड्रेटिंग एजंट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरून जर तुम्ही ऍसिड घेतला आणि त्याच्यामधून वॉटर रिमूव्ह केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय बघायला मिळेल बाळांनो? कार्बन मोनॉक्साईड प्रिपेअर झालेला बघायला मिळेल.
Now let us discuss some chemical properties or test for carbon monoxide. इथे महत्वाचं काय होतं बघा, वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस. वॉटर गॅस काय आहे, प्रोड्युसर गॅस काय आहे, आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जो आहे ना त्याचा रोल काय होता ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा रोल काय होता, डिहायड्रेटिंग एजंट. काय रोल आहे त्याचा, डिहायड्रेटिंग एजंट हा रोल आहे. देन नेक्स्ट, मी म्हटल्याप्रमाणे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. तर म्हणलं होतं आपण की इट ऍक्ट ऍज पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. ऍक्ट ऍज पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असताना तो काय करतो तर बऱ्याचशा मेटल ऑक्साइड्सला, मी मगाशी म्हटलं होतं की अल्कली, अल्कलाइन, अल्युमिनियम आणि काही ट्रान्झिशन मेटल सोडले तर बाकी सगळ्याच्या मेटल ऑक्साइडला तो काय करतो बाळांनो, मेटल मध्ये कन्वर्ट करतो. आणि ही जी प्रक्रिया आहे बाळांनो ती मेटलुर्जीमध्ये वापरली जाते इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. मेटलुर्जीमध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल, खाणकाम जे म्हणतो आपण, त्या खाणकामामध्ये मेटलचं एक्सट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय करतो, ही मेथड अवलंबतो. देन इट बर्न इन एअर टू गिव्ह हीट अँड कार्बन डायऑक्साइड. जर आपण याला एअर मध्ये बर्न केला तर हा काय करतो, आपल्याकडे कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करायला मदत करतो प्लस हीट रिलीज करतो. याचा अर्थ ही प्रोसेस कशी आहे बाळांनो, एक्झोथर्मिक प्रोसेस होते. कार्बन मोनॉक्साइडचं कंबशन ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. Then what are the different tests for identification of carbon monoxide? कार्बन मोनॉक्साइड आयडेंटिफाय करण्यासाठी टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत. तर या ठिकाणी हा बर्न होतो, बर्न्स विथ ब्ल्यू फ्लेम. त्यावेळेस तुम्ही त्याला बर्न कराल त्यावेळेस तो ब्ल्यू फ्लेमने बर्न होतो. रिझन काय रे, टू द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. ही वर जी दिलेली रिएक्शन आहे ना ती होते. तुम्ही फ्लेम वरती बर्न करायला गेला त्याला तर कार्बन मोनॉक्साइड ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन कार्बन डायऑक्साइड फॉर्म करतो आणि हा कार्बन डायऑक्साइड ब्ल्यू फ्लेमने बर्न होतो. देन सेकंडली, जर आपण असं केलं, एक फिल्टर पेपर घेतला, फिल्टर पेपर सोक इन प्लॅटिनम और पॅलेडियम क्लोराइड, PTCl2 और PdCl2 मध्ये त्याला बुडवलेला आहे, सुकवला आहे पुन्हा. तर तो फिल्टर पेपर सोक्ड इन प्लॅटिनम और पॅलेडियम क्लोराइड टर्न पिंक, ग्रीन और ब्लैक ड्यू टू रिडक्शन ऑफ palladium chloride by carbon monoxide, due to reduction by PdCl2 by carbon monoxide. तर या ठिकाणी जर तुम्ही रिएक्शनची आवश्यकता नाहीये, काय होतं बघा, तर या ठिकाणी जो पॅलेडियम किंवा प्लॅटिनम क्लोराइड घेतलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही काय केलं, फिल्टर पेपर soaked in platinum chloride or palladium chloride turn pink, green or black due to the reduction of PdCl2 by carbon monoxide. आता या ठिकाणी जर तुम्ही प्लॅटिनम क्लोराइड किंवा पॅलेडियम क्लोराइड मध्ये एखादा फिल्टर पेपर बुडवला तर तो काळा पडतो आणि तो काळा पडण्यामध्ये हात कुणाचा असतो तर कार्बन मोनॉक्साइडचा असतो. ड्यू टू कार्बन मोनॉक्साइड जर तिथं प्रेझेंट नसेल तर त्याचा कलर चेंज होणार नाही, तुम्हाला ग्रीन किंवा ब्लॅक किंवा पिंक कलर मिळणार नाही. तो कार्बन मोनॉक्साइड आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, फिल्टर पेपर सोक करू शकता. कशामध्ये, प्लॅटिनम क्लोराइड किंवा पॅलेडियम क्लोराइड. पण दिस इज ऑल अबाउट द कार्बन मोनॉक्साइड, first compound of the carbon group. Then we'll see the next compound, carbon monoxide.
कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड झाला आपला. वी आर गोइंग टू सी नेक्स्ट कंपाऊंड कार्बन डायऑक्साइड. 3 कंपाउंड्स आपण बघणार आहे, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बाइड्स. So first of all we'll see the structure of carbon dioxide, some of its properties, and then we'll move forward. The second compound is carbon dioxide, CO2. Let's see the structure. Bond line structure है CO2 CO2 CO CO. In oxygen वर पॉझिटिव्ह चार्ज, ट्रिपल बॉन्ड CO मायनस, किंवा त्याचा रेझोनेटिंग अजून एक फॉर्म येऊ शकतो O मायनस C ट्रिपल बॉन्ड O प्लस. याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ जी आहे ती आहे 1.15 अँगस्ट्रॉम. ऑब्वियस याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे, पुन्हा हा एक सिग्मा बॉन्ड आहे, 2 पाय बॉन्ड आहे. सो पुन्हा हायब्रिडायझेशन जे आहे याचे येणार आहे sp हायब्रिडाइज्ड येणार आहे हा देखील. त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऑर्बिटल जे आहे त्याचे कुठले भाग घेणार रे, s ऑर्बिटल, p मधले 3 ऑर्बिटल भाग घेणार, परंतु त्यातला एक s हा सिग्मा बॉन्ड फॉर्म करणार, एक px आहे तो सिग्मा बॉन्ड फॉर्म करणार, py आणि pz जे आहेत ते काय करणार, पॅरलल ओव्हरलॅपिंग मध्ये लॅटरल ओव्हरलॅपिंग मध्ये काय करणार बाळांनो, पाय बॉन्ड्स जनरेट करणार. स्ट्रक्चर कसं आहे सांगता येईल, सीओचं किंवा CO2 दोघांचंही स्ट्रक्चर sp हायब्रिडायझेशन असल्यामुळे जिओमेट्री काय येणार बाळांनो, त्याची लिनियर येणार. आणि बॉन्ड अँगल ऑब्विसली लिनियर असेल तर किती येणार त्याचा, 180 डिग्री हा बॉन्ड अँगल येणार. आता हा जो कार्बन डायऑक्साइड आहे ठीक आहे का, त्याचा आपल्याला प्रिपरेशन जर बघायचं असेल तर कार्बन डायऑक्साइड तयार कसा केला जाऊ शकतो, स्ट्रक्चर कळालंय का बघा. प्रिपरेशन बघूयात आपण त्याचं. जर आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि त्याची ट्रीटमेंट ऍसिड सोबत केली तर आपल्याला त्या ठिकाणी CO2 गॅस एस्केप झालेला बघायला मिळेल. CaCl2 प्लस H2O प्लस कार्बन डायऑक्साइड विल बी रिलीज. देन कार्बनचं कंबशन केलं आपण C+O2 तर अशा केस मध्ये देखील आपल्याला कार्बन डायऑक्साइड फॉर्म झालेला बघायला मिळेल. त्यानंतर जर आपल्याला मिथेन जो आहे त्याचं कंबशन आपण केलं मिथेनचं, तर मिथेनच्या कंबशन मध्ये आपल्याला माहित आहे काय तयार होईल बाळांनो, जेवढे कार्बन तेवढे CO2, जेवढे हायड्रोजन त्याच्या हाफ वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बाळांनो, या ठिकाणी कार्बन डायऑक्साइडचं प्रिपरेशन करू शकतो. लॅबोरेटरीमध्ये जनरली आपण जी मेथड वापरतो ती ही फर्स्ट मेथड आहे. ह्या 2 इन जनरल मेथड्स आहेत. इथे कंबशन रिएक्शन आहे, इथे देखील हीट रिलीज होते, त्यामुळे ही रिएक्शन देखील कशी असणार आहे बाळांनो, एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणून सांगू शकतो आपण. लेट्स सी सम प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड. प्रिपरेशन बघा, कॅल्शियम कार्बोनेटची ऍसिड सोबत रिएक्शन केली, कार्बनचं कंबशन केलं किंवा हायड्रोकार्बन मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, इथाइन, इथिन कुठलाही हायड्रोकार्बन नॉर्मल घेतला त्याचं कंबशन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कार्बन डायऑक्साइड तयार झालेला बघायला मिळेल. समजतंय का बघा इथपर्यंत, काय अडचण आहे का? Let's see the properties of carbon dioxide. First property, it is colorless. हा पण आपल्याला कधी आजपर्यंत दिसलेला नाहीये. Odorless,
प्रॉपर्टी बऱ्यापैकी सिमिलर आहे. लेस सोल्युबल इन वॉटर, लेस सोल्युबल इन वॉटर. त्याच्यानंतर विथ वॉटर इट फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड. विथ वॉटर इट फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड. याचा फार महत्वाचं योगदान आहे आपल्या बॉडीमध्ये. H2CO3, H2O प्लस CO2 gives H2CO3. कार्बोनिक ऍसिड जो आहे तो फॉर्म होईल. H2CO3 which is weak dibasic acid. H2CO3 हा काय आहे बाळांनो? वीक डायबेसिक ऍसिड आहे. व्हॉट इज डायबेसिक? तर आपण याचं स्ट्रक्चर पाहिलं तर OH, C डबल बॉन्ड O, OH. So how many replaceable hydrogen ions are there? जो सनला जोडलेला असतो, आपण आठवत असेल सन एक्स ला जोडलेला असतो तो रिप्लेसेबल हायड्रोजन असतो. O ला जोडलेला रिप्लेसेबल आहे, हा O ला जोडलेला रिप्लेसेबल आहे. आणि हे रिप्लेसेबल जे हायड्रोजन्स आहेत त्यामुळे किती आहेत आपल्याकडे? 2. म्हणून हा काय झाला? डायबेसिक झाला. इझिली डिसोसिएट होत नाही, वीक आहे तो, हायड्रोजन सहजासहजी डोनेट करत नाही. आता याचा महत्वाचा रोल काय आहे बघा. डिसोसिएट कशा स्टेप्स मध्ये होतो ते देखील आपण बघूया. H2CO3 फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म H plus plus HCO3 minus. In next step HCO3 minus will again use H plus and form carbonate आहे. तर अशा 2 स्टेप मध्ये हा जो आहे तयार झालेला कार्बोनिक ऍसिड तो डिसोसिएट होतो. आता याचा महत्वाचा रोल आहे आपल्या बॉडीमध्ये म्हटलं होतं मी. काय रोल आहे महत्वाचा बघा. जो कार्बोनिक ऍसिड बफर आहे आपल्या बॉडीमध्ये H2CO3 HCO3 मायनस, हा जो बफर आहे H2CO3 HCO3 मायनस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड विथ वीक ऍसिड, जो बफर आहे, इट हेल्प्स टू मेंटेन pH of blood between 7.26 to 7.42. ब्लडचा पीएच मेंटेन करण्याचं आपल्या बॉडीमध्ये काम कोण करतो? कार्बोनेट बफर करतो. त्यामुळे तुम्ही काय ऍसिडिक खाल्लं काही बेसिक खाल्लं तरी त्याचा पीएच बदलत नाही रक्ताचा आपल्या. बिकॉज आपल्या रक्तामध्ये काय आहे? कार्बोनिक ऍसिड बफर आहे. बफरचा अर्थ काय आहे? बफरचा अर्थ काय आहे? बफर म्हणतोय आपण. त्या बफरचा अर्थ काय आहे बाळांनो? तर असा पदार्थ जो कुठल्याही परिस्थितीमध्ये पीएच बदलण्यास विरोध करतो त्याला काय म्हणतो आपण? बफर असं म्हणतो. ए सबस्टन्स विच रेजिस्ट टू चेंज इन पीएच ऑन ऍडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड और बेस और इवन सॉल्ट or even after for dilution or even after for keeping for prolonged time. जो सबस्टन्स त्या पदार्थाचा पीएच बदलण्यास विरोध करतो, रेजिस्टन्स दाखवतो, त्या पदार्थाला आपण काय म्हणतो? बफर असं म्हणतो. आणि आपल्या ब्लड मध्ये असा एक बफर आहे ज्याचं नाव आहे कार्बोनिक ऍसिड बफर H2CO3 ऑब्लिक HCO3 मायनस, जो काय करतो? आपल्या ब्लडचा पीएच 7.26 to 7.42 मेंटेन करायला मदत करतो. आय थिंक समजलं असावं. देन CO2 is acidic in nature. Non-metal oxides are acidic in nature. CO हे एक्सेप्शन होतो त्याला. आणि जरी acidic असला तो नेचर नाही तरी सुद्धा तो काय होतो? ऍसिडिक असल्यामुळे काय करतो तो? काही अल्कलीज आहेत त्या अल्कलीज सोबत तो रिॲक्ट होतो. बीइंग ऍसिडिक इन नेचर इट कॅन रिॲक्ट विथ सम अल्कलीज. ओके, अजून एक महत्वाची प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेसाठी कार्बन डायऑक्साइडची रिक्वायरमेंट लागते. फार आपण 7वी 8वी पासून लर्न करत आलेलो आहे. यस, काय आठवतंय? कार्बन डायऑक्साइड कुठे वापरलेला होता आपण? बरोबर आहे, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये काय करतो आपण? कार्बन डायऑक्साइडचा वापर करतो. काय आठवतंय का बघा रिएक्शन कुणाला? फोटोसिंथेसिसची.
काय प्रक्रिया आहे फोटोसिंथेसिस मध्ये? ग्रीन प्लांट काय करतात? विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल अँड कार्बन डायऑक्साइड अँड कोण? वॉटर, त्यांचं स्वतःचं अन्न फूड तयार करतात इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज, आणि ऑक्सिजन जो आहे तो लिबरेट करतात. त्याला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस असं म्हणतो. त्याच्यासाठी कशाची रिक्वायरमेंट असते? कार्बन डायऑक्साइडची. काय रिएक्शन होती बाळांनो? 6 मॉलिक्युल्स घेतले होते कार्बन डायऑक्साइडचे, 12 मॉलिक्युल्स घेतले होते वॉटरचे, आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण? सनलाइटची गरज होती आपल्याला, याची आपण सनलाइट दाखवतो, आणि इन प्रेझेन्स ऑफ पिगमेंट क्लोरोफिल इट गेट कन्वर्टेड इनटू द ग्लुकोज, प्लस काय करतो? ऑक्सिजन रिलीज करतो आणि पुन्हा वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म करतो. तर या ठिकाणी आपल्याला कार्बन डायऑक्साइडचा वापर बघायला मिळू शकतो ऍनिमल्स मध्ये, प्लांट्स मध्ये. बाय दिस प्रोसेस प्लांट्स मेक्स फूड फॉर देमसेल्फ एज वेल एज फॉर एनिमल्स अँड ह्युमन बिईंग. ठीक आहे, आता ऑब्विसली जर प्लांट्स मिळाले त्याच्यापासून एनिमल्स किंवा ह्युमन बिईंग फूड घेणार आहे. इट इज नॉट पॉइझनस इन नेचर बट increase in combustion of fossil fuel and decomposition of limestone for cement manufacturing recent years seems to increase the carbon dioxide content of the atmosphere. This may lead to the increase in greenhouse effect. So gas responsible for the greenhouse effect is carbon dioxide. काय होतं बघा, ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आपण सगळेजणच फेस करत होतो आहे. आता याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की लाईमस्टोन जो आहे त्याचं बरेच वर्ष डिकम्पोजिशन होत आहे. लाईमस्टोन माहिती ना सगळ्यांना, कॅल्शियम कार्बोनेट गिव्स कॅल्शियम ऑक्साइड प्लस CO2 हा लाईमस्टोन आहे बघा. लाईमस्टोनचं बरेच वर्ष डिकम्पोजिशन होते, काय तयार होतंय? कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतंय. त्याच्यानंतर फॉसिल फ्युएल जे आहे त्याच्या कंबशन्स मधून देखील काय होतंय बाळांनो? कार्बन डायऑक्साइड जनरेट होतोय, आणि या कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण अर्थ सरफेस वरती खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे काय झालं बाळांनो? अर्थचं जे टेम्परेचर आहे ते वाढायला सुरुवात झाली. तो टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली, आणि त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणायला लागलो. कारण काय व्हायला लागलं की जी पृथ्वीवरती येणारी जी सूर्यापासून येणारी जी किरणे आहेत ही शॉर्ट आणि लॉंग वेव्हलेंथ अशा दोन प्रकारची असतात. तर काही किरणे काय होतात, तर इथे जर समजा कार्बन डायऑक्साइडचा लेअर आहे तर काही किरणे काय होतात की इथे येतात आणि इथेच ऍब्झॉर्ब होतात. काही किरणे जी आहेत ती सरफेस वरती जातात, ठीक आहे, तिथेच थांबतात. काही जे आहेत लॉंग वेव्हलेंथचे तिथे येतात आणि पुन्हा माघारी येतात. पुणे माघारी येताना हे वर जाणं अपेक्षित असतं, परंतु इथे CO2 चा लेअर आहे किंवा अदर काही गॅसेस आहेत रिस्पॉन्सिबल फॉर ग्रीन हाऊस इफेक्ट, त्यांच्यामुळे ते रेज काय होतात बाळांनो? तिथेच थांबतात. परिणामी पृथ्वीचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस इफेक्ट. अजून बरेचसे गॅसेस आहेत, त्यातला एक गॅस आहे कार्बन डायऑक्साइड, रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन हाऊस इफेक्ट. दॅट इज ग्लोबल वॉर्मिंग और टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. Carbon dioxide can be obtained as a solid in the form of dry ice. तो सॉलिड CO2 जो आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? ड्राय आईस असं म्हणतो. सॉलिड कार्बन डायऑक्साइड इज ऑल्सो कॉल्ड एज ड्राय आईस. तो जो आहे तो आपण रेफ्रिजरंट, आईस्क्रीम, फ्रोझन फूड मध्ये वापरतो. समजतंय का बघा. दुसरं, कार्बन डायऑक्साइड जो आहे तो नॉन सपोर्टर ऑफ कंबशन आहे. Non-supporter of combustion. Therefore, it is also used in a fire extinguisher. Fire extinguisher मध्ये आपण काय करतो? याला वापरतो. आग लावण्यासाठी ना नाही, त्यासाठी विझवण्यासाठी आपण काय करतो? कार्बन डायऑक्साइड फायर एक्सटिंग्विशर मध्ये वापरतो. तो अशा प्रकारे जो कार्बन डायऑक्साइड आहे तो आपण बघितलेला आहे. त्याचे जे काही इम्पॅक्ट आहेत, प्रॉपर्टीज आहेत, प्रिपरेशन्स आहेत, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी सगळे बघितलेले आहेत. एक थोडासा एक्सपेरिमेंट आपण कधी केलेला असेल बघा. ऑल्दो बर्निंग कॅन्डल गेट्स एक्सटिंग्विश्ड बट बर्निंग मॅग्नेशियम कंटिन्यूज बर्निंग इन द CO2 गॅस जार. जे बर्निंग कॅन्डल जी आहे ती काय होते बाळांनो? विझू शकते, परंतु
इन प्रेझेन्स ऑफ CO2, परंतु मॅग्नेशियमची स्ट्रीप जी आहे ती बर्न केली आपण तर ती मात्र त्या ठिकाणी विझत नाही. तर या ठिकाणी मॅग्नेशियमला कंबशन चालू असताना कार्बन डायऑक्साइड जो आहे तो इनडायरेक्टली त्या ठिकाणी रोल प्ले करत नाही, परंतु ज्यावेळेस कॅन्डल बर्न होते त्यावेळेस मात्र कार्बन डायऑक्साइड काय करतो बाळांनो, त्याला विझवतो, कारण कार्बन डायऑक्साइड कंबशनला सपोर्ट करत नाही. मॅग्नेशियम आपण नेहमी बघा त्यावेळेस अल्कली अल्कलाइन अर्थ मेटल्स येतात त्यावेळेस प्रश्न येतो त्यांच्या स्वतःच्या रिऍक्टिव्हिटीचा. कार्बन मोनॉक्साइड किंवा कार्बन डायऑक्साइड, मगाशी आपण म्हणताना म्हणलं होतं की कार्बन मोनॉक्साइड काय करत नाही, अल्कली अल्कलाइन मेटलच्या ऑक्साइडला रिड्यूस करत नाही. तर इथं देखील कार्बन डायऑक्साइड जरी नॉन सपोर्टर ऑफ कंबशन असला तरी देखील मेटल जो आहे तो अल्कली मेटल आहे, त्याची स्वतःची रिऍक्टिव्हिटी फार जास्त आहे. ड्यू टू दॅट रिझन कार्बन मोनॉक्साइड त्या ठिकाणी ती आग विझवू शकत नाही. देन यू सी द लास्ट and most important point of the carbon compounds, कार्बाइड्स. त्याच्यावरती येणारा एकाच प्रकारचा क्वेश्चन आहे. अल्कली अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये कुठे कार्बाइड्स बद्दल आपण काही डिस्कशन केलेलं होतं का, कुणाला काही आठवतंय का बघा. कार्बाइड्स ही 3 प्रकारची असतात. एक सॉल्ट लाइक कार्बाइड्स, दुसरी कोव्हॅलेंट कार्बाइड्स आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे इंटरस्टिशियल कार्बाइड्स. आता ही कार्बाइड्स कशा पद्धतीने असतात ते बघूयात आपण. सॉल्ट लाइक म्हणजेच आयनिक कार्बाइड जे आहेत ती सॉल्ट लाइक कार्बाइड्स असतात. जनरली यांच्यामध्ये आयनिक सॉल्ट्स असतात ज्याच्यामध्ये जनरली C2 किंवा C4- प्रकारचे आयन्स प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना आपण आयनिक कार्बाइड्स असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल जर बघितले आपण तर जनरली अल्कली अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत त्यांचे कार्बाइड्स हे सॉल्ट लाइक किंवा आयनिक इन नेचर असतात. एक्झाम्पल कॅल्शियम कार्बाइड, इथे बघा याचा आयन काय तयार होणार, C2 आयन तयार होणार. त्यानंतर Be2C घेतला आपण तर याचा आयन काय होणार बाळांनो, C4- तयार होणार याचा आयन. त्यानंतर आपण घेतलं Al4C3 जर घेतला आपण तर त्याचा कुठला चार्ज येतोय बघा, C4- येईल मला वाटतं. अल्युमिनियमचा किती झाला टोटल, +12 झाला, त्याचा किती झाला, -12 झाला. कार्बन पर कार्बन 4- बरोबर. तर अशा प्रकारे जे 4- चार्ज आहे किंवा C2 आहे त्यांना आपण आयनिक हायड्राइड्स आयनिक कार्बाइड्स असं म्हणतो. आता याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन मी इथे लागलीच डिस्कस करतो. रिमाइंडर आहे, ऍक्च्युअली ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. बेरिलियम किंवा अल्युमिनियम कार्बाइड ऑन हायड्रॉलिसिस विथ वॉटर प्रोड्युसेस मिथेन. काय प्रोड्यूस करतात, मिथेन. क्वेश्चन डायरेक्टली विचारला जातो. कॅल्शियम कार्बाइड ऑन हायड्रॉलिसिस वॉटर गिव्स acetylene C2H2 and one more carbide was there, magnesium carbide जो आहे आपला तो काय करतो बाळांनो, त्याचा हायड्रॉलिसिस झालं की प्रोपाइन फॉर्म करतो. तर हे कॉन्सेप्ट मी आधी देखील एस ब्लॉक मध्ये तुम्हाला सांगितलेले होते, तो इथे देखील ते आलेले रिमाइंड करतोय आपण. then इंटरस्टिशियल हायड्राइड्स बघूयात आपण. ट्रान्झिशन मेटल कंपाऊंड जे असतात त्या ट्रान्झिशन मेटल मध्ये काय होतं, त्यांची अरेंजमेंट एक पर्टिक्युलर पद्धतीने झालेली असते आणि ते पर्टिक्युलर अरेंजमेंट झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी काय झालेले असतात, काही स्पेसेस राहिलेले असतात बाळांनो. आणि या ज्या स्पेस राहिलेल्या असतात इथे इंटरमिडिएट, त्या इंटरमिडिएट स्पेस मध्ये काय होतं, कार्बन जो आहे तो जातो आणि अशा इंटरमिडिएट स्पेस मध्ये कार्बन गेल्यानंतर त्या ठिकाणी जे कंपाऊंड फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स असं म्हणतो. हा कार्बन जो आहे तो इथे असं जागा ऑक्युपाय करून घेतो आणि या जागा इथे ऑक्युपाय केल्या तर त्या ठिकाणी बाळांनो जे कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल कार्बाइड्स असं म्हणतो. फॉर्म्युले हे नॉन स्टॉइचियोमेट्रिक असतात, पॉइंट काहीतरी येईल इथे
म्हणजे नॉन स्टॉइचियोमेट्रिकचा अर्थ हा एक असेल तर हा एकच असेल असं नाही, तो पॉइंट्स मध्ये असू शकतो. तर अशा प्रकारे कार्बाइड्स तयार होतात. टंगस्टन कार्बाइड असेल, व्हॅनेडियम कार्बाइड असेल, टायटॅनियम कार्बाइड असेल, ठीक आहे का, टंगस्टन कार्बाइड असेल, व्हॅनेडियम कार्बाइड असेल, टायटॅनियम कार्बाइड असेल, हे नॉन स्टॉइचियोमेट्रिक असतात इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. तर ती पर्टिक्युलर कार्बनचं पर्सेंटेज हे कार्बनचं प्रमाणे ठरलेलं नसतं, त्यामुळे दॅट कम इन फ्रॅक्शन्स. सो दीज आर द नॉन स्टॉइचियोमेट्रिक कार्बाइड्स. दुसरं नाव काय देऊ शकतो आपण, नॉन स्टॉइचियोमेट्रिक कार्बाइड्स असं म्हणू शकतो. म्हणजे समजा मी व्हॅनेडियम एक घेतला तर कार्बाइड एकच 1:1 रेशो आहे का, नाहीये. मी व्हॅनेडियम एक घेतला तर कार्बाइड जो आहे तो 0.98 असू शकतो, 0.96 असू शकतो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी काय होतात, इंटरस्टिशियल कार्बाइड्स जनरेट होतात. आणि लास्ट कार्बाइडचा टाइप आहे कोव्हॅलंट कार्बाइड्स. कोव्हॅलंट कार्बाइड्स अगदी छोटस पॉइंट आहे. कोव्हॅलंट कार्बाइड ज्या ठिकाणी इलेमेंट आणि कार्बन मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला जातो. these are the carbides of non metal such as silicon carbide, ठीक आहे का, and boron carbide B4C. ओके, तर अशा प्रकारचे कार्बाइड ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला असतो. नॉन मेटल कार्बाइड्स जे आहेत जनरली नॉन मेटल कार्बाइड्स ते काय होतात बाळांनो, या प्रकारे कोव्हॅलंट कार्बाइड्स तयार करतात. नॉन मेटल कार्बाइड्स म्हणूयात आपण. सिलिकॉन कार्बाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज कार्बोरुंडम. त्याचं दुसरं नाव काय आहे, कार्बोरुंडम आहे. आणि B4C आहे तो बोरॉन कार्बाइड आहे. एक लेक्चर लास्ट जे झालं होतं त्याच्यामध्ये मी हार्डनेस मध्ये तुम्हाला सांगताना हार्डनेस ऑर्डर दिली होती. बोरॉन नायट्राइड, डायमंड, देन बोरॉन कार्बाइड आणि देन सिलिकॉन कार्बाइड अशी ऑर्डर होती बघा. त्याच्यातले हे दोन कॉम्पोनंट आहेत B4C आणि SiC. तो ते काय आहेत बाळांनो, कोव्हॅलंट कार्बाइड्स आहेत आणि ते बऱ्यापैकी हार्ड असतात. they can compare their hardness with the diamond. तर अशा पद्धतीने आज आपण बाळांनो कंपाऊंड्स ऑफ कार्बन बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइड आणि कार्बाइड्स ऑफ दी डिफरंट इलेमेंट्स लाईक आयोनिक और सॉल्ट लाईक जे अल्कली किंवा अल्कलाइन अर्थ मेटल फॉर्म करतात. त्यानंतर आपण पाहिले की सेकंड बघितले होते आपण इंटरस्टिशियल कार्बाइड्स, त्यांना आपण नॉन स्टॉइचियोमेट्रिक कार्बाइड्स असं म्हणतो. जे अरेंजमेंट असते ट्रान्झिशन मेटलची, त्याच्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे कार्बन जर जाऊन अटॅच झाला तर त्या ठिकाणी जे कार्बाइड फॉर्म होतात त्याला आपण इंटरस्टिशियल कार्बाइड्स असं म्हणतो. आणि तिसरा आहे कोव्हॅलंट कार्बाइड्स, ज्याच्यामध्ये आपण त्यांना नॉन मेटल कार्बाइड्स लाईक बोरॉन किंवा सिलिकॉन जे आहेत ते जे कार्बाइड्स फॉर्म करतात त्यांना आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट कार्बाइड्स असं म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल दिले आपण कार्बोरुंडम SiC. थोडं त्याच्या प्रॉपर्टीज आपण पुढे बघणार आहे. दुसरं एक्झाम्पल आहे B4C बोरॉन कार्बाइड. ठीक, समजलं असं अपेक्षा आहे. अभ्यास करत असाल अशी. टेस्ट वगैरे थोडं प्रामाणिकपणे द्या, व्यवस्थित अभ्यास करा, काळजी घ्या. बाहेर बोंबलत फिरू नका. लॉकडाऊन उठलं आहे म्हणून जायचं इकडं तिकडं, अजिबात तसला काही प्रकार करू नका. काळजी घ्या, व्यवस्थित राहा. थांबूया.